नमस्कार मंडळी, नमस्कार. मी स्वप्नील कात्र आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज माझा खूप मोठा पोपट झालेला आहे. पोपट झाला ह्या अशा कारणाने मी तुम्हाला काल बोललो उद्या सुट्टी आहे म्हणून. अर्थातच आज सुट्टी आहे, शाळांना सुट्टी वगैरे आहे. ईद ची सुट्टी आहे. पण मला वाटलं माझ्या ऑफिसच्या कामाला देखील सुट्टी असेल, कारण शेअर मार्केट बंद असतं. तर खूप सारे प्लॅन्स केले होते, बोललो चला संध्याकाळी कुठेतरी जाऊ. पण सकाळी उठून पाहत होतं शेअर मार्केट चालू, सगळ्या प्लॅन्सचा बट्ट्याबोळ. असं काही हरकत नाही, कारण परत उद्या काम करायचं, त्यापेक्षा मग कंटिन्यू काम केलं बरोबर वाटतं ना. तर असं सगळं झालं आणि आपलं काम ऑफिसचं झालं आणि ते ऑफिसचंच काम करतो आहे मी आता. बघू आता शनिवारी, आता डायरेक्ट नाही रक्षाबंधनची पण आम्हाला काही सुट्टी नसते. आता डायरेक्ट शनिवार रविवारची सुट्टी. तर होप सो, चला ठीक आहे, काय हरकत नाही. काय होता है छोटे छोटे शहरों में अशी बातें होती रहती है. तर काही हरकत नाही. म्हणजे पावसाचे अपडेट्स म्हणाल तर पाऊस नाही आहे सध्या. नाही, हलक्या सरी पण नाही, तुरळक पण नाही, पाऊस नाहीच आहे. ढगाळ वातावरण आहे, ऊन आहे, ढगाळ वातावरण आहे, सगळं मिक्सचर आहे. पण पाऊस असं नाही आहे सध्या तरी नाही आहे. आता बघू, आताचा पाऊस जर आता नाही पडला तर गणपतीत पुढे पडतो आहे का काय, आय होप सो. बघू, बघायला भेटेल पुढे. गावी पडतो आहे का नाही काय माहीत नाही, कारण आपण गावी होतो त्यावेळेला नेमका नव्हता पाऊस, नंतर पडत होता. आता गावी म्हणाल तर गावी काही एवढ्या लवकर आपल्याला तर जाता येणार नाही, कारण आपण आत्ताच जाऊन आलो आहे. तर आता नाही, गणपतीत बघू जायला भेटतं आहे का, बघू कसं काय होतं आहे. बाकी काय चाललं आहे मंडळी? कसं चाललं आहे श्रावण? काय श्रावण जाते फटाफट दिवस जाते. पण मंडळी एक गोष्ट तुम्हाला जाणवते का, म्हणजे दिवस आहेत ना फटाफट जात आहेत. सूर्यचंद्र फिरण्याची क्षमता, पृथ्वीची फिरण्याची क्षमता वाढली आहे, वेग वाढला आहे का कोण जाणं. पण दिवस आहेत ना फटाफट जात आहेत. दिवस उजाडतो आहे, दुपार होते, संध्याकाळ होते, दिवस पटकन निघून जातो आहे. पटकन म्हणजे हा श्रावण कळलाच नाही. बघता आता तिसरा शनिवार येईल. हे पण काही कळलं नाही, अचानक असे दिवस जात आहेत. बघता आता रक्षाबंधन येईल, गोकुळाष्टमी येईल, दहीहंडी येईल, गणपती येतील. पटापट काय समजत नाही. म्हणजे असं पहिलं वाट बघत राहायची, दिवस जातोय, पण आता दिवस जात आहेत. दिस येतील दिस जातील, भोग सरल सुख येईल. चांगलं आहे, दिवस चांगले फटाफट जात आहेत गोष्टी. निसर्ग आपलं काम करत असतो, तो फास्ट किंवा असं काही नसतो, तो ह्याच्यानुसारच चालतो. आपल्याला तसं वागायचं. चला काम करतो जरा. हे बघा मंडळी, आकाशात ढग बघा कसे जातलेत. ढग नाही म्हणजे आकाश निरभ्रच आहे, असे छोटे ढग आलेत. आज काय पाऊस नाही आहे. चला मंडळी, आता झोपायची वेळ झाली आहे आणि आता झोपतो. तर मंडळी, तत्पूर्वी उद्या आहे नारळी पौर्णिमा. म्हणजे उद्या म्हणजे एकदम वादळाने असं लाटांनी उधाण आलेल्या समुद्राला नारळ अर्पण करून कोळी बांधव उद्यापासून मासेमारीला थोडी सुरुवात करतील. त्यासाठी उद्या नाही करणार, उद्या नारळ अर्पण करतील. तर सर्व कोळी बांधवांना सगळ्यांनाच नारळी पौर्णिमेच्या खूप हार्दिक शुभेच्छा. आणि परवा आहे रक्षाबंधन, तर रक्षाबंधनच्याही खूप हार्दिक शुभेच्छा. आपल्या जवळ इथे कुठे समुद्र नाही तर आपण गेलो असतो बघायला. तर चला, तुर्तास तरी आता ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय, गुड नाईट, शुभरात्री, बाय.